गोलंदाज तयार होत आहेत. याला खोलवर टप्प्याचा बॉल खोलात टाकलाय, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझन मधून येतील. बॉलची फेकी केली जाईल. तोपर्यंत फक्त सिंगल धाव प्राप्त झाले. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 14 धावा. प्रशांत सर, ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, तर पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली, मंगेशने पूर्णपणे फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात, कारण 3 बॉलच्या पाठीमागे त्यांनी एकच धाव खर्च केले. क्या बेहतरीन गेंदबाजी कर रहे, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे और स्पिन गेंदबाजी का कमाल की गेंदबाज मंगेश द्वारा लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे। ऑन साइड पर खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच खेल दिया, गेंद बिल्कुल जाएगी बाउंड्री लाइन की तरफ। सवाल ये चौका या छक्का, इस वक्त गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी 4 रन चौका। और तुषार इस गेंद को अंदर की तरफ लेके आना चाह रहे थे, लेकिन ज्यादा शॉर्ट पिच गेंद थी तो हुक करने का मौका मिला बल्लेबाज को। विनायक बढ़िया बल्लेबाजी कर रहे। अगदी बरोबर आहे. याला आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती चढवलाय मोठा प्रहार. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. वंडरफुल बैटिंग, कमाल की बल्लेबाजी. गेंद हाफ ट्रैकर, शॉट खेला बल्लेबाज ने प्रॉपर, गेंद कर रही हवाई सफर और ये लगा शानदार सिक्सर। जय बजरंग चषक 2024 का दमदार स्ट्रोक। आतमध्ये विनायक नावाचं वादळ मात्र गोंगावताना पाहायला मिळते. थांबायचं नाव घेत नाही. यावेळेला पहा पुन्हा एकदा शफल झाले होते, त्यानंतर पायावरती बॉल आदळला आणि त्यानंतर विकेटचं पतन. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी परतलाय. अतिघाई संकटात नाही. बहुत बढ़िया बेहतरीन बल्लेबाजी कर रहे थे बल्लेबाज विनायक। राजेश एक एंड पर संघर्ष जरूर करते, लेकिन रनआउट का शिकार, कोई भी बल्लेबाज रनआउट नहीं होना चाहता है। तो राजेश बता रहे थे बल्लेबाज विनायक को कि ये करने की जरूरत नहीं थी। राजेश बहुत बड़ी सफलता, बल्लेबाज बैक टू द पेबल चले गए। खरोशी और आयर के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला आप देख रहे हैं। बीसीसी जय बजरंग क्रिकेट क्लब जांजगढ़ प्रेजेंट जय बजरंग चषक 2024 का अद्भुत खेल। आज के पहले दिन की कहानी, आज इस सैटरडे, तो कल होगा सुपर संडे। आज इस वक्त अगर देखें तो अमूल गेंदबाजी करने के लिए तुषार ये ओव्हर बहुत महत्वपूर्ण है। अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की आज या स्पर्धेचा पहिला दिवस, उद्या फायनलचा दिवस, अंतिम दिवस असेल, त्यामुळेच 2 दिवस मात्र विरारच्या क्रीडानगरीमध्ये रंगलाय अक्षरशः क्रिकेटचा महारण संग्राम. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की कोणताही खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी जाण्यासाठी खऱ्या अर्थानं मेहनत करत असतो की कुठेतरी आम्हाला रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमवायची नाही. परंतु क्रिकेटच्या पटलावरती कोणत्याही खेळाडूला जर धावचीच्या स्वरूपामध्ये विकेट द्यायची नसेल ना, तर फक्त त्यांना 3 गोष्टी अंमलात आणावे लागतात. वेट, वॉच आणि कॉलिंग. ह्या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही कधी क्रिकेटच्या पटलावरती धावचीच्या स्वरूपामध्ये आउट होणार नाहीये. बढ़िया गेंद टिप्पा खाते बिल्कुल अंदर की तरफ आई, खड़े खड़े गेंद को ऑन साइड पर खेलने का प्रयास। तुषार, क्रिकेट में यस नो बेट का सही इस्तेमाल होना चाहिए और डेंजर एंड पर कौन भाग रहा है वो भी देखना बहुत जरूरी। अगर डेंजर एंड पर आप भाग रहे हैं तो वो आपका कॉलिंग होता है। बॉलिंग बहुत अच्छी हो रही है गेंदबाज अमोल दरा, जो इन्होंने पहले मैच में भी बहुत अच्छा प्रदर्शन किया था। दबाव डाल रहे उमेश और बल्लेबाज विनायक के ऊपर दारोमदार। दोनों बल्लेबाज ही बहुत बढ़िया उम्दा कर सकते हैं, काबिलियत है दोनों के पास। ओ मन बना के खेलना चाह रहे हैं, ऑफ टॉप के बाहर जाके ऑन साइड पर खेलने की कोशिश। अमोल की चतुराई के साथ गेंदबाजी, गति नहीं दे रहे, गति परिवर्तन कर रहे हैं और गेंद मिडल स्टंप के ऊपर से विकेट कीपर की तरफ चले गए। एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, बल्लेबाज हिट हुए, विकेट कीपिंग लाजवाब। अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की बॉलला स्पीड देत नाहीयेत, कमी गतीने बॉल हातात आहेत. खरं तर आयुष्यामध्ये वेगापेक्षा दिशेला खूप महत्त्व आहे. तुमच्याकडे वेग किती आहे याला महत्त्व नाही, तुमच्याकडे दिशा कशा प्रकारची आहे याला खूप महत्त्व आहे. आणि गोलंदाज मात्र त्याच अनुषंगाने गोलंदाजी करतोय आणि कुठेतरी सेट फलंदाज आहेत विनायक, यांना थांबवण्यामध्ये यश प्राप्त करतोय. बिल्कुल इस वक्त विकेट कीपर जोरदार अपील कर रहे हैं, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. दोबारा गती परिवर्तन, जीवनाच्या पटलावरती आपण जेव्हा जातो ना तेव्हा गती असेल ते प्रगती आहे.
परंतु क्रिकेटमध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन म्हणजे आज इथे हवा ऑन साईडला वाहते बॅट्समनच्या, तर तुम्ही ती गती काढून घेतली, त्यामुळे बॅट्समन प्रगती करू शकत नाहीये. त्याची प्रगती थोडी खुंटलेली आहे. आतापर्यंत 3 चेंडू डॉट आलेत. अप्रतिम मारा केलाय अमोल पहिल्या मॅचमध्ये मॅचचा हिरो ठरलाय, गेम चेंजर खेळाडू ठरलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, हवा पण साथ देईल. चेंडू सीमारेषा पार जाणार. षटकार, संघर्षाचा षटकार यावेळेला बॅट्समन विनायकच्या बॅटमधनं. जबरदस्त खेल मैदान के अंदर इस वक्त गेंदबाज और बल्लेबाज जो एक बार बैटल चल रहा था, तो विकेट कीपर और गेंदबाज के बीच अच्छा है तालमेल. बल्लेबाज का खेल खत्म हो गया. विकेट कीपिंग बहुत ही बढ़िया, और थोड़ा इंतजार तो कर रहे हैं. नए बैटर मैदान के अंदर आएंगे. कहानी इंटरेस्टिंग है. 3 ओवर का खेल, और इस ओवर की बात करें तो 2 सिक्सर, स्कोर 38-38. इस वक्त अहीर और खरुश के बीच एक बहुत बड़ा मुकाबला चल रहा है. तुषार, कितने रन बनने चाहिए? आखिर के 6 गेंदों का जो खेल है बहुत महत्वपूर्ण होगा. पहले ओवर में 13 है, दूसरे ओवर में 13 और तीसरे ओवर में 12 रन आए हैं. अगदी बरोबर आहे. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये जर पहिल्यांदा तुम्ही बॅटिंग करताय तर तुम्हाला 50 ते 55 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल. 3 षटकांचा खेळ अखेरीस अगदी 15 मिनिट तुम्ही यूज केलेले आहेत म्हटल्यानंतर अगदी टायमिंग प्रॉपर आहे. थोडीशी घाई करा हीच आम्ही तुम्हाला विनंती करतो. परंतु विनायक यांची खेळी आवडली असेल ना तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 9 बॉल 35 धावांचे त्यांनी विस्फोटक खेळ साकारले. त्याच्यामध्ये त्यांनी 5 षटकार आणि 1 चौकार त्यांनी मात्र खेळलेला आहे. म्हटल्यानंतर या विनायकसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. काय बॅटिंग केले, अफलातून, अप्रतिम. अरे वाडवली आणि सोनाट या दोन्ही संघाच्या कॅप्टन विनंती, आपण टॉस साठी सज्ज राहा. यानंतर अतिशय महत्वपूर्ण सामना. गेंदबाजी की बात है तो प्रदीप को मौका मिला गेंदबाजी करने के लिए. सामने बल्लेबाज स्ट्राइकर इन पर उमेश ऑन स्ट्राइक, फ्लाइंग स्लिप, पॉइंट कवर, लॉन्ग अप. इस ओवर की पहली गेंद लेग स्टंप के काफी बाहर है. विकेट कीपिंग बहुत खराब. अंपायर क्या इशारा करेंगे देखने वाली बात है. अंपायर अब बढ़ रहे हैं. वाइड बॉल का इशारा, काफी लेग स्टंप के बाहर गेंद. मिस्टर इस्ता से आगाज हुआ है. कंट्रोल नहीं था. कान से करीब से, बिल्कुल जो आप करीब से थोड़ा क्रॉस हाथ जाता है ना, तो गेंद अगर मिड स्टंप पर टिप्पा खाएगी तो लेग स्टंप के बाहर जाएगी. वही हुआ मैदान के अंदर. ज्या पद्धतीने क्रॉस अँगलने ते गोलंदाजी करतात, ज्या पद्धतीने त्यांनी हात वळवला आणि तदनंतर थोडीशी बोट फिरवली गेली बॉलवरती आणि तदनंतर मात्र वाईड बॉलचा इशारा आलाय. अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर बल्ले के बीचों बीच गेंद मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है. इस मुकाबले की बात करें तो अब दारोमदार रहेगा ललित के ऊपर. उमेश बीच मैदान पर है. विनायक का विकेट आपने खो दिया है. स्कोर अगर देखिए तो रन संख्या 40 स्कोर बोर्ड पर. 40 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स मैदानाच्या आतमध्ये. खरोशी टीमने मी म्हणेन चांगली बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, या संपूर्ण दिवसामध्ये केलेली आहे. निलेशने पहिल्या मॅचमध्ये, दुसऱ्या मॅचमध्ये विनायकने, आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही ललित आणि उमेश आहेत. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलच्या पाठीमागे 15 धावा येणं गरजेचं आहे. यावेळेला 5 समोरच्या दिशेने खेचून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतायत. बॉलला अडवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. बॉलची फेकी करेपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंकडे संतुलन आहे आणि समतोल देखील आहे. वानवली टीम कॅप्टन आणि सोनार टीम कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल.
जय बजरंग चषक 2024चा क्रिकेटचा महासंग्राम एक मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. आज रुपेरी चंदेरी दुसरं पान पहिला दिवस. ऑन साइडला फटका तर सुंदर अलग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक सीमा रेषेवरती एकदा मिळेल काउ कॉर्नरवरती बस सुंदर क्षेत्ररक्षक झालं. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी प्रदीप कडून अप्रतिम कामगिरी केली. आणि आता तुषार आपण पाहू शकता गुजरात कडून गाडी मुंबईकडे रवाना होते ती तर पटरीवरती आहे, परंतु इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाची गाडी पटरीवरती असेल की फलंदाजी करणाऱ्या संघाची हे देखील वेगळ्या उत्सुकतेचा विषय असेल. अगदी बरोबर आहे. नक्कीच आपण ट्रेन विषयी देखील चर्चा नक्कीच करूया. परंतु फुल टॉसचा बॉल, फुल टॉसला माफी अजिबात नाहीये. फुल टोल वसूल केला जातो आणि फुल टॉस बॉल वरती खेचून मारलाय. 6 धावांसाठी फटका. कमजोर गेंद थी. विकेट कीपर बहुत निराश है. देखिए विकेट कीपर की रिएक्शन क्या है कि वो बिल्कुल निराश है. फुल टॉस गेंद आप डालेंगे तो बल्लेबाज आपको कहाँ छोड़ने. बल्लेबाज बस लॉक ओवर है, दे दनादन बल्लेबाजी करना पसंद कर रहे हैं बल्लेबाज. उमेश के बल्ले से सिक्सर. ये इस पक्ष केंद्र 7 पर स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल टोटल 48 रन स्कोर बोर्ड पर. इस ओवर की बात 49 रन स्कोर बोर्ड पर, 49 ऑन द बोर्ड. और गति परिवर्तन, ज्यादा गति नहीं है. थ्रो करेंगे नहीं करेंगे, करेंगे. थ्रो किया गया था, डायरेक्ट हिट तो बिल्कुल नहीं कर पाए. लेग बाय का इशारा बिल्कुल इस वक्त किया गया. 1 रन पूरा हुआ. 50 रन पूरे हुए हैं. खरोश टीम ने पहले बल्लेबाजी की है. 50 रन पूरे हुए हैं. अभी भी इस ओवर की बात करें तो आखिरी गेंद शेष है. फायटिंग स्कोर उभा राहिलाय मी म्हणेन, कारण अर्धशतक खरोशी टीमने आतापर्यंत धावफलकावरती लागवलेला आहे आणि जो त्यांना फायटिंग हवा होता तो फायटिंग स्कोर मात्र स्कोरबोर्डवरती लागलेला आहे. आता मात्र शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा बॉल प्रगतीपथावरती पुन्हा एकदा प्रदीप निघालेत. शेवटच्या बॉलवरती खेचून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. फेकी जरूर केले. 1 धाव कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर यस DRS घेतलेला आहे पंचांनी. अर्थातच शेवटच्या बॉलवरती ही धाव कंप्लीट झाली का नाही हे पाहणं गरजेचं आहे. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमच्या कॉम्बॉक्समध्ये सूर्यकांत आडाव सर जॉईंट होतील आणि त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल की शेवटच्या बॉलवरती नक्की आउट आहे की 1 धाव आहे. वानवली टीम कॅप्टन अहिरे, वानवली टीम कॅप्टन आणि सोनाट या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी यायचे. टॉस केला जाईल आणि मैदानावरचा सामना कुठल्या प्रकारे थांबणार याची काळजी घ्या. सुरू असलेला सामना खरोशी लगेच आपण मैदानावरती यायचे. तर या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये अहिर संघाचे बॅट्समन लगेचच मैदानावरती येतील. अतिशय महत्वाचा सामना अहिर आणि खरोशी. यानंतर होणारा सामना असेल 2 मातबर संघामध्ये, जिथे आपण पाहणार आहोत सोनार संघाचा कॅप्टन आणि वानवली. अगदी थोड्याच वेळात टॉस घ्या. मोहन दाबे टीमचा कॅप्टन. दाबे मोहन संघाचा कॅप्टन. आपला यथोचित सन्मान या मंचावरती केला जाईल. जय बजरंग चषक 2024 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. चेक चेक. शेवटच्या बॉलवरती नॉट आउट असेल म्हटल्यानंतर 1 धाव कंप्लीट आहे आणि 1 धाव धावफलकावरती आपण जॉईन करूया. खरोशी टीमच्या धावफलकावरती धावा आहेत तब्बल 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलं जाईल अहिर टीम समोर. थँक्यू सो मच ऑल टू प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू तुषार. मोहन दाबे मोहन संघाचा सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नुकताच करण्यात आलेला आहे. तर टॉस केला जातो. वानवली टीम कॅप्टन सोनाट टीम कैप्टन. वानवली टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा टॉस के लिए आइए. और सोनाट श्री भैरवनाथ उत्कर्ष मंडल झांझवड निवासी मुंबई पुरस्कृत एबीसीसी जय बजरंग क्रिकेट क्लब झांझवड प्रेझेंट जय बजरंग चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. इथे सोनाट संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी संघ वानवली. शेवटचा कॉल आला असेल आपल्याला. वानवली संघ इथे प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक उपस्थित आहे. जर वानवली संघ या ठिकाणी आला नाही तर त्या संघाला पेनल्टी दिली जाणार आहे. पेनल्टी संघात पेनल्टी या शब्दात किती ताकद आहे बघायचं आहे का तुम्हाला. मागे वळून बघा, मागे वळून बघा काय दृश्य. कॅमेरामॅन पण टिपेल मला वाटतं. 4 वेळा अनाउन्समेंट झाली. त्यानंतर आता काळीश्री क्रिकेट क्लब वानवली आहिरे. कॅप्टनने सांगितलं मी आहिरे. इकडे 1 मिनिट सेकंड.
ऑलराइट, ऑल सेट, समय हो गया टॉस का बॉस। इट इज अ कॉल, इट इज टेल। वानवडीचा कॅप्टन धावलाय, त्याचा फायदा झालेला आहे। काय निर्णय घेणार आहात? आम्ही पहिली गोलंदाजी करू। निश्चितच बाकी प्रश्न विचारणार काय स्ट्रॅटर्जी तर तुम्हाला काय सांगण्याची आवश्यकता नाही आहे, तुम्ही ही स्पर्धा जिंकण्याकरता आलेले आहेत। प्रश्न फक्त एकच विचारणार आहे, नवी मुंबईमध्ये बऱ्याचशा स्पर्धा होतात असोसिएशनच्या माध्यमातून, केसकेच्या माध्यमातून, आज विरारमध्ये आलेला असं मैदान बघितलं, आयोजनाबद्दल काय सांगाल? मी एक 3 वर्षापूर्वी इथे खेळलो होतो, त्याच्यानंतर आज आलो आहे। तेव्हा आणि आता खूप बदल झाला आहे, खूप सुंदर केलं आहे मैदान। तुमची काय प्रतिक्रिया असेल या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? आम्ही पण मला वाटतं 4-5 वर्ष खेळलो होते तिथे, पण आमची टीम तेव्हा वेगळी होती, आता खूप वेगळी आहे। चांगलं प्रदर्शन करू आणि ग्राउंड खूप चांगलं आहे। धन्यवाद। ग्राउंड खूप चांगलं आहे, निर्णय या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असेल। निश्चितच या मॅचमध्ये निर्णय जो अतिशय महत्त्वाचा होता, आपण बघितलं तर या सामन्यामध्ये वानवडी संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। सोनाट संघाला करायची बॅटिंग, खूप मजा येईल या मॅचमध्ये, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। या ठिकाणी या स्पर्धेचा थरार अर्थात जयमंत्री चषक 2024 चा थरार, मनोरंजनाचा डबल बार, ओव्हर टू कॉम्बॉट्स। थँक्यू सो मच। अगदी आपण स्पर्धा पाहताय, जय बजरंग चषक 2024 पर्व क्रमांक 2 झांजवड गावाने ही स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं KESK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर मधील ही या सीझन मधील, या हंगामामधील ही पहिलीच टुर्नामेंट आहे। खरं तर KESK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरची जर कमिटी जर आपण पाहिली तर प्रकाशदादा माने गाडवलीचे आहेत अध्यक्ष, त्यानंतर उपाध्यक्ष काशीनाथदादा सकपाळ, कार्याध्यक्ष सचिनदादा शिंदे, खजिनदार सचिन शेलार, सचिव संतोषदादा सपकाळ, उपसचिव, अशी ही संपूर्ण कमिटी आहे आणि त्या कमिटीने देखील या सीझनची पहिलीच सुरुवात आहे आणि खऱ्या अर्थानं आयोजकांना देखील खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे। आयोजकांनी आमच्यापर्यंत आत्तापर्यंतच माहिती पोहोचवलेली आहे, त्या सर्वांचा मी हार्दिक आभार मानतो आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात। पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना खरोशी टीमने बनवलेत 51 धावा आणि 52 धावांचं लक्ष आहे। अहिर NKCC टीम समोर पहिलाच बॉल दीपक घेऊन निघालेत। ओहो, इथे पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्स आणि बॉलचा हवा होता तसा संपर्क झाला नाही। बैक टू द बॉलर बॉल आणि त्यानंतर पहिलाच बॉल आलाय, डॉट बॉल। बहुत बढ़िया गेंदबाज दीपक द्वारा, और काफी ऑफ स्टंप के बाद आंखों से दूर रखा गया था, इसलिए अच्छा कनेक्शन नहीं था बल्लेबाज शंकर का। शुरुआत बिंदी गेंद के साथ हुई है, पावर प्ले ऑन है और फिलहाल अगर इस तरह का आगाज आप कर रहे हैं तो आपका कॉन्फिडेंस जरूर बढ़ने वाला है। निश्चितपणे ज्या पद्धतीने त्यांनी ऑफ स्टंपवरती बॉल ठेवला आणि त्यानंतर बॅटचा स्विंग खूप चांगला होता शंकर यांचा, परंतु हा ही बॉल सुरेख आहे, अप्रतिम बॉल, लाजवाब, पुन्हा एकदा डॉट बॉल। ट्रिगर मूवमेंट अगर देखें तो तुषार बल्लेबाज चौथे स्टंप की तरफ आ रहे हैं, तो टेलीग्राम मिल रहा है, गेंदबाज दीपक को टेलीग्राफ मिल रहा है, वो बहुत अच्छी तरह से फॉलो कर रहे हैं। टिप्पा ऑफ स्टंप के बाहर रखा, शानदार गेंदबाजी करे, बल्ला घूमा लेकिन मैदान ने झुमा, कमाल की गेंदबाजी दीपक द्वारा। षडयंत्र रचली जात आहेत, रणरीत्या आखल्या जात आहेत, कशा प्रकारे फलंदाज उभे आहेत, कशा प्रकारे त्यांना थांबवायचं आहे, परंतु यावेळेला समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड, टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय, 4 धावांसाठी चौकार। वंडरफुल स्ट्रोक बल्ले के बीचों बीच उमेश बॉटलिन पर मौजूद है, लेकिन क्या वो सही जगह पर खड़े थे? वो देखा जाएगा, सही जगह पर खड़े होना बहुत जरूरी। एक्स्ट्रा कवर के आप करीब थे, पीछे थे, लेकिन एक बार फिर करीब थे, आपको यहाँ सामने खड़े रहना था, और जब ये गेंद पकड़ने के लिए चले गए तो वो गाना बज गया, उड़ी जाए, उनके सर के ऊपर से गेंद बॉडी की तरफ चली गई, तो वो छलांग भी नहीं लगा पाए, वो गोता नहीं लगा पाए। इस पारी का पहला चौका बल्लेबाज शंकर के बल्ले से। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि पहिले 2 बॉल त्यांनी खऱ्या अर्थात स्ट्रगल झाले, मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये दोन्ही बॉल डॉट आले, परंतु तदनंतर त्यांना मात्र सूर गवसलाय।
हा फटका पाहू शकाल ज्या पद्धतीने आगळा वेगळा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही आणि इथे पुन्हा एकदा आलाय तो डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी दीपक यांची यार. तुषार झाडू स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला, सगळे काही या ठिकाणी झालं, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये बस संपर्क नाहीये. खूप चांगली गोलंदाजी, प्रभावित करणारी गोलंदाजी मैदानावरती गोलंदाज दीपककडनं. 4 चेंडूचा खेळ दिलाय, डबल क्रमांक 4. 52 धावांचं लक्ष आहे आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना शंकर थोडेसे स्ट्रगल होतात, परंतु यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर होईल का पाहणं गरजेचं आहे. प्रयत्न अप्रतिम आहेत. क्षेत्ररक्षकासाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 100% पट त्याने दिलेत. वाह बाय वाह, काय क्षेत्ररक्षण केले, अप्रतिम. उच्च कोटि की फील्डिंग, बिल्कुल इस वक्त आप रन बचा रहे, बहुत बढ़िया, बहुत ही शानदार तरीके से गेंद को रोका गया. अंपायर मुड़कर देख रहे थे क्या वो क्लीन फील्डिंग हुई है, और अमित सर बिल्कुल बहुत बढ़िया शानदार फील्डिंग की है. उस खिलाड़ी का नाम है जो इस वक्त लॉन्ग ऑफ पर है, बहुत बढ़िया फील्डिंग कर रहे हैं. सुंदर, अब सही जगह पर खड़े थे. इससे पहले उमेश को मैंने देखा था, विनायक यहाँ है इस वक्त लॉन्ग ऑफ बॉडी लाइन की तरफ. उमेश खड़े थे तो बिल्कुल डीप स्टक कवर का बॉडी लाइन की तरफ खड़े थे. अब जाकर सही इलाके में खड़े रहे और फुटबॉल खेले अपनी टीम के लिए, अच्छा फायदा हुआ. अगदी बरोबर आहे. विनायक साठी आजचा दिवस खूप चांगला आहे मी म्हणेन. याला आणखीन एक मोठा ब्लास्ट, बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हवाई मार्गाने सफर होताना अप्रतिम दर्जाचा फटका. एक्सलेंट बैटिंग, बहुत बड़ा खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था काउकर बॉडी लाइन के बाहर 6 रनों के लिए. और इस वक्त स्कोर अगर देखें तो रन संख्या 12 रन. जीतने के लिए 40 रनों की जरूरत है. पहले ओवर की कहानी, दीपक ने स्टार्ट अच्छा किया, बल्लेबाज शंकर ने फिनिश अच्छा किया. 2 बिंदी गेंद, 1 चौका, उसके 7 बिंदी गेंद, डबल और छक्का. ये लेका जोका पहले ओवर का. अगदी बरोबर आहे. पहिले 2 बॉल दीपक यांचे खूप चांगले राहिले. 2 बॉलवरती ते प्रभावित ठरले, परंतु शेवटच्या बॉलवरती अगदी शंकर सकपाळने आपला जलवा दाखवला, आपले इरादे स्पष्ट केले आणि शेवटच्या बॉलवरती ठोकला षटकार आणि धावफलकाला आलाय एक चांगला आकार. आता 18 बॉल 40 धावांची आवश्यकता. पहा मैदानाच्या आतमध्ये टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जे पक्षी आहेत ते पक्षी देखील अतिशय आनंद घेताना पाहायला मिळतात क्रिकेटचा देखील, आणि ज्या पद्धतीने त्यांना मनसोक्तपणे या संपूर्ण परिसरामध्ये अक्षरशः आनंद घेताना पाहायला मिळते. खरं तर तुम्ही विरार साईडला आला ना तर तुम्हाला गावा साईडचं चित्र पाहायला मिळेल. ज्या प्रकारे गावोगावी ज्या प्रकारे चित्र आपल्याला परिसर पाहायला मिळतो तशाच प्रकारचं हे परिसर आहे. अगदी आनंदमय वातावरण मी म्हणेन सर. ज्या पद्धतीने तुम्ही या साईडला राहता आणि खरोखर खूप मजा येते. ज्या प्रकारे आपण गावाला जातो आणि गावामध्ये अशा प्रकारचं वातावरण असतं, खूप मजा येते. शफल झाले तर नंतर बॉलला फिरकावून दिलाय, बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. मैग्निफिसेंट बैटिंग, बल्ले के बीचों बीच गेंद को खेलते हुए टप्पा खाते उछाल मिला, बैकफुट पर चले गए, बॉडी को रोल किया, बल्ला घुमा और बहुत खूबसूरती के साथ गेंद को स्क्वायर लेग बॉडी लाइन के बाहर खेल दिया. शानदार सिक्सर बल्लेबाज का. प्रदीप और शंकर दोनों बल्लेबाज आक्रामक रवैया अपनाते हुए स्कोर इसी के साथ पहुंच चुका है. कुल मिलाकर 18 पर 18 पर रन. पहिल्या ओव्हरचा एंड षटकाराने झाला आणि दुसऱ्या ओव्हरची सुरुवात मात्र देखील षटकाराने होताना पाहायला मिळते. स्वॅग से करेंगे हम स्वागत. अक्षरशः उमेश यांच्यावरती देखील प्रदीपने पहिल्याच बॉलवरती आक्रमक रूप धारण केलंय. हा ही बॉल फाईन लेग रिजन मध्ये पाठवून दिलाय. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम षटकार. प्रदीप ऑन फायर. पिछले 3 गेंदों की अगर कहानी देखें तो लगातार 3 सिक्सर है. पहले ओवर के आखिरी गेंद पर सिक्सर है, उसके बाद में दूसरे ओवर की पहली गेंद पर सिक्सर है, उसके बाद में एक बार फिर तीसरी गेंद पर आप देखें तो बहुत ही बेहतरीन स्ट्रोक है. लाजवाब बल्लेबाजी प्रदीप और शंकर द्वारा. तुषार, इस ओवर की बात करें तो राजेश के ऊपर हमला हुआ है. एक तरफ हुआ है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है, दोनों तरफ बराबर की आग लगी है. प्रदीप 12 पर बल्लेबाजी कर रहे. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 24 पर. शाम का सत्र बहुत महत्वपूर्ण है और 3:30 का समय हो गया. राजेश से संघर्ष कर रहे हैं. निशान गेंदबाजी और उसके ऊपर प्रहार करते हुए ऑन सेट पर पहली भी फील्ड है. इस पर गेंदबाजी करने के लिए उमेश, उनके ऊपर हमला बल्लेबाज प्रदीप. स्प्रिंगन 12 स्कोर 24 पर रन, जैसे कि टारगेट ऑफ 52 रन. राउंड विकेट गेंदबाजी ऑन सेट पर अच्छा स्ट्रोक है. नो बॉल का इशारा किया गया. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है. जब तक ये गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. नो बॉल का इशारा. तुषार, इसका मतलब पलटवार करने का मौका. प्रतियोगिता की बात करें तो इस पर क्या फील्डिंग आपने सही तरीके से क्या देखें इस बार वो खिलाड़ी कहां है. रुपेश सावंत प्रोफेशनल अंपायर मैदान के अंदर
और वो बताते हुए कि कप्तान को भाई आपके जो फील्डिंग है वो बिल्कुल बहुत गलत तरीके से, क्या वो पीछे 3 खिलाड़ी थे? पीछे 3 खिलाड़ी थे और दोनों अंपायर बता रहे हैं दिमाग के बत्ती को एक बार फिर जलाइए, दिमाग के बत्ती को जलाइए। बहुत महत्वपूर्ण मुकाबला है, एक रन बहुत इंपॉर्टेंट। आपने रन तो बनाए हैं लेकिन बचाने की कला आपके पास होनी चाहिए। अगदी बरोबर आहे। पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना सन्मानजनक स्कोर खरोशी टीमने उभा केला आहे, परंतु दुसऱ्या डावामध्ये त्यांना त्या धावांचा बचाव करायचा आहे म्हटल्यानंतर क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल, बॉलिंग देखील तितकीच चांगली करावी लागेल आणि डिपेंडेंटली एक चांगला खेळ त्यांना दाखवावा लागेल। पॉपिंग क्रीज के पीछे आप अगर 3 खिलाड़ी रखेंगे ना तो बिल्कुल परेशानी हो जाएगी। तो इसीलिए वो 3 खिलाड़ी स्क्वायर लेग, लॉन्ग लेग और फाइन लेग, वो जो 3 खिलाड़ी थे ना वो बिल्कुल आप देख रहे पॉपिंग क्रीज के पीछे आपने लगाए थे। इसीलिए रुपेश सावंत, अमित दोनों बहुत अच्छे खिलाड़ी भी हैं। उसके साथ अगर देखें तो बहुत साल से प्रोफेशनल अंपायर के तौर पर काम कर रहे हैं। तो कभी कभार होता है, ये जानबूझकर नहीं होता। गेंदबाज वाइड बॉल नहीं डालना चाहता है, कप्तान इस तरह से फील्डिंग लगाना नहीं चाहता है, लेकिन होता है, ये क्रिकेट में होता रहता है। लेकिन उसके बारे में ज्यादा ना सोचें, आप मैच के ऊपर फोकस करें, कंसंट्रेशन करें। अगली गेंद आपको अच्छी डालनी है, बेहतर फील्डिंग आपको करनी है, उस बात के ऊपर ज्यादा एक बार फिर कंसंट्रेशन करना बहुत जरूरी है। निश्चितपणे, कारण की खऱ्या अर्थानं ज्यावेळेला तुम्ही 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळता त्यावेळेला कॅप्टनचं खूप काही काम आहे की 11 खेळाडू कशा पद्धतीने आपण उभे केलेत, 30 सर्कलच्या आतमध्ये किती उभे केलेत, 30 सर्कलच्या बाहेर किती उभे केलेत आणि कशा पद्धतीने तुम्ही स्ट्राइक एंडचा जे झोन आहे त्याच्या पाठीमागे तुम्ही उभे केलेत हे सर्व पाहणं गरजेचं आहे। धावफलकावरती धावा आहेत तब्बल 24 धावा आणि माफ करा 26 धावा धावफलकावरती आहेत आणि येणारे बॉल क्रुशियल मुकाबला, स्कोर 26, बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। 52 रनों की जरूरत है और आपके पास गेंदे शेष है, कुल मिलाकर 16 गेंदों का खिलाना बाकी, जीतने के लिए 26 रनों की जरूरत है। तो अभी तक अगर देखें तो आधा लक्ष्य पूरा हुआ तुषार, आधा आपको पूरा करना है, लेकिन इसी बीच गेंदबाजों को वो स्पीड ब्रेकर बनना है, तब जाकर बात बनेगी। अगदी बरोबर आहे। जी मेगा हेवनी गाडी पळताना पाहायला मिळते शंकर आणि प्रदीप यांची, त्यांना कुठेतरी स्पीड ब्रेकर लावणं गरजेचं आहे। गोलंदाज पुन्हा एकदा उमेश तयार, हा ट्रॅकर बॉल लॉप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, वा भाई वा, इथे कॅच पकडले परंतु फ्रीटचा बॉल आहे, कॅच ग्राह्य धरली जाणार नाही, सिंगल धाव प्राप्त। खिलाड़ी सेलिब्रेशन करने के लिए आए थे, बिल्कुल यहां से हम बात कर रहे हैं। फाइन लेग पर खिलाड़ी ने कैच पकड़ा था, हुक करने की कोशिश बल्लेबाज द्वारा, स्कोर 27 पर पहुंच चुका है। 15 गेंदों का खिलाना बाकी, 25 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। कहानी बहुत इंटरेस्टिंग है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है, उमेश गेंदबाजी कर रहे हैं, शंकर और प्रदीप की जोड़ी मैदान के अंदर, राउंड विकेट गेंदबाजी, इस बार में उछाला, लगा पर खिलाड़ी गेंद के नीचे लिया, कैच आउट। इस बार सही सोच, सही दिशा और लॉन्गा पर खिलाड़ी भी बिल्कुल बहुत बढ़िया तरीके से काम कर रहे हैं। तुषार विकेट की जरूरत थी, स्पीड ब्रेकर बनने की जरूरत थी, वो स्पीड ब्रेकर बने हैं गेंदबाज उमेश और लॉन्गा पर कोई गलती नहीं, शानदार कैच। ज्या पद्धतीने आपण चर्चा केली होती की स्पीड ब्रेकर लावणं गरजेचं आहे, विकेट मिळवणं खूप गरजेचं आहे आणि तेच कुठेतरी गोलंदाजांना ऐकलं आणि तिथेच मात्र विकेट मिळाली। इथून पुढे मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय। खऱ्या अर्थानं आपण सातत्याने म्हणत असतो की देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेत, परंतु त्या रेषांमध्ये रंग आपल्यालाच भरायचे असतात आणि त्याच प्रकारे गोलंदाजाने काम केलंय। इथून पुढे मॅचला एक वेगळं वळण प्राप्त होऊ शकतं, वेगळा टर्न निर्माण होऊ शकतो, काय सांगाल? कर्मभूमि के दुनिया में सभी को करना पड़ता है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है। यहाँ गेंदर बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग और रंग में भंग हुआ। जब एक अच्छी साझेदारी बन रही थी, बहुत बढ़िया तरीके से रन बन रहे थे, उसी वक्त उमेश ने वो ब्रेक लगाने का काम किया। नहीं तो मैंने एक फिल्म देखी है, उस फिल्म का नाम है धमाल, और धमाल फिल्म में डब्लू ढूंढने के लिए 2.5 घंटा जाता है। उतना समय जाएगा तो ये मैच आप नहीं बचा पाएंगे। सही वक्त पर उमेश को विकेट मिला है। अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीने त्यांनी जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकवलं आणि सेट फलंदाज मी म्हणेन, ज्या पद्धतीने प्रदीपने 2 षटकार खेचले, मॅच मध्ये रंग भरले, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केला, तोच फलंदाज माघारी परतला। आता इथून पुढे थोडीशी बॅटिंग करणाऱ्या टीमला डोकेदुखी ठरू शकते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। लेकिन एक विकेट से बात नहीं बनेगी। मंगेश जैसे खिलाड़ी है, परिपक्व खिलाड़ी है, राउंड विकेट गेंदबाजी, ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बॉडी रन पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका, क्या दूसरे के बारे में मन बना लिया, यहाँ एक बार फिर खतरा हो सकता है। लॉस ट्रैकर इन पर रन बनाना चाह रहे थे, दूसरा लेने की कोशिश कर रहे थे। मुझे वो अन्नू मलिक साहब का गाना याद आया, रुक बाबा रुक, रुक बाबा रुक। अब आपको विकेट के ऊपर खड़े रह के बल्लेबाजी करनी है,
उमेश शातिर गेंदबाज है, एक विकेट प्राप्त किया है तुषार और एक विकेट पर चटकाने की कोशिश करेंगे निश्चितपणे, कारण आता दोन्ही फलंदाजांना सांभाळून खेळायचं आहे, कारण विकेट देखील टिकवायचे आहेत आणि धावा देखील बनवायच्या आहेत. म्हटल्यानंतर कुठेतरी या रणरीत्या आखावे लागतील, षडयंत्र रचावी लागतील आणि त्याच प्रकारे दोन्ही फलंदाजांकडे संतुलन आहे. परंतु उमेशने मी म्हणेन 2 षटकार खर्च केले, परंतु तदनंतर त्यांनी कमबॅक केलंय. हाय बॉल चांगला आहे, खोलात टाकलेला बॉल सिडी मिड ऑफ लागलेला होता, परंतु तिथून ही बॉल पाठीमागच्या दिशेला येताना पाहायला मिळते. सिंगल धाव प्राप्त केले आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 29 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉलच्या पाठीमागे 29 धावा बनवलेल्या आहेत अहिर NKCC टीमने. आता 12 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत 23 धावा. 12 बॉल 23 धावांची आवश्यकता. 50-50 मुकाबला अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. और इस मुकाबले की बात करें तो दोनों तरफ से अच्छा प्रदर्शन दर्शकों को बताना चाहूंगा. मुकाबला खरोशी बनाम आहिर टीम को जीतने के लिए 12 गेंदों में 23 रनों की जरूरत है. वक्त की बात करें तो ये मुकाबला शुरू हुआ था 3:24 पर. अभी समय है 3:37 का. तो आने वाला एक एक पल बिल्कुल काउंट हो जाएगा. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाती है. और गंगाराम मोरे जिन्होंने एक बहुत अच्छा कैच लगा था लॉन्ग पर. एक बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. उमेश के ऊपर दारोदार एक पर बल्लेबाजी करे. शंकर की बात करें तो सेट बल्लेबाज है. औसर पर खेलना चाह रहे थे, गेंद के नीचे खिलाड़ी. ओ एक फूल 2 माली, ना तेरी ना मेरी. अरे गेंद जो है ना बीच में गिरी. क्या करे तो क्या करे. यह असर क्या था. यह सबसे बड़ा मौका था, सबसे बड़ा अवसर था. खुशी आई थी भाई, आपने लौटाने का काम किया. अगदी बरोबर आहे. खरं तर मला पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांची आठवण झाली. ज्या पद्धतीने अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण कित्येक वेळा पाकिस्तानच्या टीमच्या माध्यमातून पाहिलंय आणि अशा प्रकारचं चित्र कुठेतरी खरोशी टीमला धोकादायक ठरू शकतं. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंच्या अगदी मधोमध बॉल ट्रॅव्हल झाले, तिथेच मात्र सर्व टीम वरती. आणि खरं तर गंगाराम मोरे यांच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे नाराजगी आहे. गंगाराम मोरे का जिनका जो पहला ओवर था इस प्रतियोगिता में, उस तरह की कहानी. बहुत सारे कैचेस छूटे थे. 2 कैचेस छूटने के बाद एक कैच लपक लिया गया था. गेंदबाजी करने गेंदबाज तैयार है. पहले पर गेंद अच्छा स्ट्रोक है. स्कोर एक पर खिलाड़ी के पास कोई मौका नहीं है. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. ब्यूटीफुल स्ट्रोक. ब्युटिफुल. फुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पायावरती येणारा बॉल होता, नंतर अप्रतिम स्ट्रोक, मनगटातील ताकद देखील पाहायला मिळाली आणि युक्ती देखील पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गंगाराम मोरे तयार. हा बॉल सुरेख आहे, अप्रतिम बॉल, वाईडिश यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने त्यांनी बॉल टाकण्याची किमया दाखवली अप्रतिम होती सर. तुषार हड़बड़ाहट में देख रहा हूँ मैदान के अंदर. जब गेंद बल्लेबाज बीट हुए तो उसके बाद में जो कवर शॉर्ट एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी है तो बिल्कुल थोड़ा सा आगे रखा गया. उनकी रिएक्शन थी, उनकी आवाज थी. गंगाराम मोरे गेंदबाजी कर रहे. स्कोर फिलहाल 34 रन. इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट. ऑन साइड पर गेंद को पुल किया. हवाई फायर करना चाह रहे खिलाड़ी. गेंद के नीचे लेफ्ट का कैच. ये गंगाराम मोरे, इनके साथ वही कहानी है. पहले कैच छोड़ते खिलाड़ी, एक कैच लपक लिया. मैच ऑन है, मजा आएगा. विकेट प्राप्त हुआ, शानदार कैच. इस बार कोई गलती नहीं है. अंदाजा नहीं लगाने का.
डान्सिंग द ड्राउन विकेट खेळत असताना मात्र पहा पुढे सरसावले होते, सिंगल धाव प्राप्त केले, दुसऱ्या धावेची गरज घाई केलेली नाही आणि मिळालेली ती आहे ती सिंगल धाव। आता 7 बॉल 17 धावांची आवश्यकता, हा बॉल खूप महत्वाचा असेल सर। और जिसकी कीमत होगी कम से कम 33,000, क्योंकि इस वक्त चैंपियन बनने वाले टीम को मिलेंगे 33,000 और खूबसूरत ट्रॉफी। इस वक्त बढ़ गए दर्शक काफी, और कौन उठा के लेके जाएगा ये खूबसूरत ट्रॉफी। अब जय बजरंग चषक 2024 का सबसे बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं। 6 गेंदों का खेल आना बाकी है, 17 रनों की जरूरत है, और आकाश में मुझे वो काले गधे 7 गेंदों का खेल आना बाकी है और जीतने के लिए 17 रनों की जरूरत है, और आकाश में मुझे वो काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन बीच मैदान पर संकट के बादल जरूर मंडराते हुए मंगेश और शंकर। इस ओवर की अगली गेंद फुलटॉस प्रहार, गेंद बाउंड्री के बाहर, भागने की जरूरत नहीं है, तस्वीर बदली, तकदीर बदली है पूरी पिक्चर, और ये लगा शानदार सिक्सर। के शाही से लिख के पढ़ने कभी कोरे नहीं होते, और जो कड़ी मेहनत करते उनके सपने कभी अधुरे नहीं होते। मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार, आता कमबॅक जरूर झालाय आणि हाय व्होल्टेज ड्रामा देखील होताना पाहायला मिळतोय। 6 बॉल 11 धावांची आवश्यकता। ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, बड़ा वही होता है जो विपरीत स्थिति में आपके साथ खड़ा होता है। आज सैटरडे है तो संकट मोचक खिलाड़ी की जरूरत। इस ओवर की अगली गेंद ऑफ टम्प की काफी बाहर गेंद, छेड़छाड़ी करने की कोशिश, गेंद विकेट कीपर गैदर नहीं कर पाए, रुपेश सावंत ने व्हाइट बॉल का इशारा किया। मिस्टर स्टार से कहानी का आगाज हुआ है, इंटरेस्टिंग रोचक मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। 5 गेंदों का खेल और 6 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है, और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। बहुत जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर, किसकी होगी हार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार, कौन करेगा पलटवार, परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार। अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीने आता 6 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे, परंतु सिली मिडऑफ लावला होता, आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आपण पाहताय ललित यांची गोलंदाजीचं व्हेरिएशन आहे ते थोडंसं भरकटलेलं आहे, आणि ना दिवाळी ना दसरा इथे मात्र बोनस दिलाय अक्षरशः NKCC अहिर टीमला। 6 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे, थोडंसं स्पीडअप ठेवा। ललित आहे गोलंदाजीच्या रनमेवरती, हाफ ट्रॅकर बॉल त्याला मात्र पाठवलाय सीमारशीच्या बाहेर। 6 धावांसाठी मॅच सोपी करणारा एक बुलंदी पॉवरफुल षटकार शंकर सकपालच्या बॅट मधून। कुठलं लग्न तरी सुद्धा खारोशी संघ आहेर देते। आकूट टप्प्याचा चेंडू आहेर संघाला यावेळेला फलंदाज शंकर सारखा कसरीला फलंदाज आहे, इतका आकूट टप्प्याचा चेंडू ललितने टाकला ते कुठे सोडणार, ठोकणार, चेंडू ठोकला, सीमारेषा बाहेर गेला, आणि खूप चांगली बॅटिंग करतो असताना शंकर अप्रतिम बॅटिंग करतो। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज ललित, राइट अप ओवर द विकेट, ये भी खराब गेंद है, उसके ऊपर प्रहार, गेंद बाउंड्री के बाहर, वन शॉट, कमाल का मुकाबला, शानदार बल्लेबाजी शंकर द्वारा। भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़कर मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम कहते हैं। गेम चेंजर शंकर सकपाल, मैग्निफिसेंट परफॉर्मेंस।